नाशिकच्या TCS कंपनीमध्ये घडलेला प्रकार अत्यंत धक्कादायक आणि एकदम फिल्मी आहे. म्हणजे सांगितलं जातं की 21-22 साली एक गरीब घरातील मुलगी शिक्षण संपल्याबरोबर TCS सारख्या मोठ्या कंपनीमध्ये जॉबला लागते. चांगल्या ठिकाणी चांगल्या पगाराची चांगली नोकरी मिळाल्याच्या नंतर अर्थातच ती आणि तिचे आईवडील खुश होते. परंतु काहीच दिवसात त्या मुलींचं रहनसहन बदलायला लागतं. तिचे कपडे घालण्याची पद्धत बदलायला लागते, बोलण्याचा लहेजा बदलायला लागतो, स्कार्फ बांधण्याची पद्धत बदलायला लागते आणि तिच्या आईवडिलांना संशय येतो. पुढे तर ही मुलगी रमजानच्या काळामध्ये रोजा पकडायला लागते. तेव्हा मात्र तिचे आईवडील हलून जातात. तिला खोदून खोदून विचारतात. तेव्हा त्या आईवडिलांना समजतं की त्यांच्या मुलीचं त्यांच्याच कंपनीमधील असलेल्या एका मुलाशी, मुस्लिम मुलाशी प्रेम प्रकरण सुरू आहे आणि त्याच्या इन्फ्लुएन्सखाली हे सगळं करते. इतकंच नाही तर त्या मुलाने या मुलीला लग्नाचं वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंधसुद्धा ठेवलेले आहेत. प्रकरण गंभीर होतं. त्या पोलिसात गेलं. पोलिसांनी तिची काउन्सिलिंग केली आणि एक स्टिंग ऑपरेशन चालवलं आणि त्या स्टिंग ऑपरेशनमधून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला. मागच्या 4 वर्षापासून निदा खान आणि तिचे काही सहकारी आहेत, हे सगळं रॅकेट, धर्मांतरणाचं रॅकेट त्या कंपनीमध्ये चालवत होते. आणि हे सगळं कुठल्या झोपडपट्टीत नाही, तर भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम कंपन्यांपैकी एक असलेली TCS कंपनी, यात हे सगळं घडत होतं. आणि वाईट प्रकार हा आहे की त्या कंपनीत इतके लोक काम करत असतील पण कोणाच्याही हा प्रकार लक्षात आला नाही. आणि त्याहूनही वाईट गोष्ट ही वाटते की आज या प्रकरणावरती ना सगळे बोलत नाहीत. एक वर्गातील लोक बोलत आहेत, बाकीच्या वर्गातील लोक शांत आहेत. खरात प्रकरणामध्ये एक वर्ग बोलत होता, दुसरा वर्ग शांत होता. म्हणजे चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर बोलण्याची हिंमत सुद्धा आपल्यात राहिली नाही. एवढं सुद्धा वैचारिक स्वातंत्र्य आपल्याकडे राहिलेलं नाही. एवढे आपण वैचारिक गुलाम झालेलो आहोत कुठल्या तरी पक्षाचे, कुठल्या तरी विंगचे, कुठल्या तरी संस्था, संघटना आणि कुठल्या तरी नेत्याचे. खरात चुकीचा होता, त्याला कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे. हे प्रकरण तेवढंच चुकीचं आहे, याची सुद्धा पाळंमुळं खोदून याच्याशी कनेक्टेड प्रत्येकाचा पर्दाफाश करून हे सगळं रॅकेट मुळापासून संपवलं पाहिजे. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर बोलता आलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण हे करणार नाही तोपर्यंत आपल्या आजूबाजूला या घटना अशाच घडत राहतील. तुम्हाला काय वाटतंय?